रश्मी, तुझ्या उजव्या ओव्हरीवर 3.4 सेंटीमीटरचं एंडोमेट्रिओसिस आहे. तर काही नॅचरल प्रेग्नन्सी किंवा नॅचरल कन्सीव्ह करणं शक्य होईल का? रश्मी, कित्येक वेळेला जर एंडोमेट्रिओसिसची गाठ ओव्हरीत असेल आणि ती जर छोटी असेल तर नॅचरली आपण कन्सीव्ह होऊ शकतो. पण ओव्हरीतल्या एंडोमेट्रिओसिस बरोबर गर्भाशयाच्या बाहेर म्हणजे त्याच्या वॉलवर जर एंडोमेट्रिओसिस असेल तर त्याला आपण सरफेस एंडोमेट्रिओसिस म्हणतो आणि ते सोनोग्राफीत दिसत नाही. तर अशा वेळेला कधी कधी कन्सीव्ह होणं अवघड असतं, कारण तिथे रिपीटेड प्रत्येक पिरियडला ब्लिडिंग झाल्यामुळे आतमध्ये चिकटा होतो, फॅलोपियन ट्यूब कधी बंद होण्याची शक्यता असते, त्यामुळे कधी कन्सीव्ह होणं अशक्य होतं. तुझ्या हस्बंडच्या सिमेन पॅरामीटर्स नॉर्मल असतील, फॅलोपियन ट्यूब ओपन असतील तर नक्की तू थोड्या वेळाकरता नैसर्गिकरित्या ट्राय करू शकते आणि कन्सीव्ह होऊ पण शकतं. पण जास्त वेळ थांबायचं नाही, कारण ओव्हरीमध्ये एंडोमेट्रिओसिस असल्यामुळे आपल्या अंड्यांची क्वालिटी कधी कधी खराब होऊ शकते. त्यामुळे थोडेच महिने तू नैसर्गिकसाठी वाट बघ, पण नैसर्गिक होत नसेल तर आपल्याला लॅप्रोस्कोपी करणं खूप गरजेचं असतं.